निकालासाठी त्यांच्या कन्या मुक्ता दाभोलकर आपल्याशी फोनच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या आहेत। कसं पाहता तुम्ही या निकालाकडे? निकाल वाचनाला सुरुवात झालेली आहे, तर आपला संपर्क तुटलेला आहे, मात्र आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाच्या निकालाला आता सुरुवात झालेली आहे, निकाल वाचनाला सुरुवात झालेली आहे। वीरेंद्र तावडे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून। सागर, संशय त्यांच्यावरती होता आणि या संशयातून त्यांच्यावरती काही साक्षीदार जे आहेत ते सीबीआयने तपासलेले होते। एटीएसने या संदर्भात सर्व पाठपुरावा जो आहे तो केलेला होता आणि त्यातून हा निकाल आता हाती आलेला आहे। अजूनही निकाल वाचन सुरू आहे। श्वेता, अगदी तर आपण या सगळे एकत्र या, सगळ्यांना एकत्र आहे 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 गडबड नका करू। मुक्ता येत दादा, तिला ताईला हॅलो हॅलो, एकच मिनिट, एक मिनिट बोलतेस का तू? असं थोडस हे मागं घेऊया का? आम्हाला बुवाऱ्याला जागा नाही। हा थोडस हे मागं घेतलं तर, हा हे थोडं मागे घेतलं तर पुढे। निकाल आता हाती आलाय, 3 जणांची निर्दोष मुक्तता झाली आहे, 2 जणांना शिक्षा ठोठावली आहे। कसं या निकालाकडे बघताय? न्यायालयाच्या निकालाचं आम्ही स्वागत करतो। न्यायव्यवस्थेवरती डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या खुनानंतर आम्ही सातत्याने विश्वास ठेवत आलेलो होतो इथल्या कायदा सुव्यवस्थेवरती, आणि आज त्या प्रकरणामध्ये 2 जणांना प्रत्यक्ष जे संशयित मारेकरी होते त्यांना शिक्षा झालेली आहे। एका पातीवरती हा न्याय झालेला आहे। उरलेले जे 3 सुटलेले आहेत आरोपी, त्याच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत ही लढाई आम्ही घेऊ जाऊ। प्रत्यक्षामध्ये माणसाला मारून त्याचा विचार संपवता येत नाही, आणि अशा पद्धतीनं डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या खुनानंतर त्यांचं काम संपलेलं नाही, पण निर्धारांनी चालू राहिलेलं हे अधोरेखित होतं। आणि ज्या विचारधारांकडे याच्याविषयी संशयाची सुई होती ते आज न्यायालयाच्या निर्णयामुळे त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे। 2 जणांना शिक्षा झाली आहे ही निश्चितच समाधानाची बाब आहे। प्रत्यक्षामध्ये जे मारेकरी होते त्यांना शिक्षा झालेली आहे, पण यामागे जे कटामध्ये सूत्रधार होते त्याचे आणि त्यातला मुळातला जो सूत्रधार आहे त्याला मात्र अटक झालेली नाही, आणि जे बाकीचे सूत्रधार आहेत त्यांची सुटका झालेली आहे। त्याच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत आम्ही जाऊ। 11 वर्ष वाट तुम्हाला पाहावी लागली, 17 वर्ष वाट पाहावी लागली बोल। आता 11 वर्ष वाट पाहावी लागली आहे आणि त्यात तुम्ही पाठपुरावा केला होता। नंतर गौरी लंकेशच्या हत्येनंतर हे सगळे आरोपी समोर आले, कसं सगळं तुम्ही बघताय आणि आज हा निकाल हाती आलाय? गौरी लंकेशच्या हत्येचा तपास आणि नालासोपारा शस्त्रसाठा जेव्हा पकडला गेला तेव्हा 2018 साली हे जे 2 आरोपी आहेत सचिन अंदुरे आणि शरद कळसकर, हे 2018 साली पकडले गेले या 2 तपासांमधनं। आणि त्याच्या आधी जवळपास 13 ते 18 असं 5 वर्ष हा तपास एका टप्प्यावर येऊन थांबला होता। आज आम्हाला असं वाटतं की जे ॲक्च्युअल शूटर्स होते त्यांना न्यायालयाने शिक्षा सुनावलेली आहे, ही एक महत्त्वाची गोष्ट घडलेली आहे या तपासामध्ये। आणि ही जी संपूर्ण 11 वर्षाची लढाई होती ती मला असं वाटतं की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आम्ही सर्व कार्यकर्ते आणि सर्व हितचिंतक, त्यामध्ये महाराष्ट्रातल्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचा देखील आवर्जून उल्लेख करायला पाहिजे की ज्यांनी हे कॉज लावून धरण्यामध्ये निश्चित एक महत्त्वाची भूमिका बजावली। त्यामुळे 11 वर्षानंतर विवेकाच्या मार्गाने जाऊन न्याय
दृष्टीपथात येतो, मिळतो, ही भावना आमच्या मनामध्ये जागृत राहिलेली आणि मला वाटतं लोकशाहीसाठी सुद्धा ही उपकृत भावना आहे. या निकालाकडे तुम्ही कसं बघता? सर्व आरोपींना शिक्षा होणं अपेक्षित होतं का, किंवा 2 आरोपी हे पण त्यामध्ये कटात नव्हते असं सिद्ध झालंय? नेमकं काय सगळं या निकालचं कसं तुम्ही विश्लेषण करणार? आम्ही असंच विश्लेषण करू ह्याचं की जे ॲक्च्युअल शूटर आहेत त्यांना शिक्षा झालेली आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे, त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत. ज्या 3 जणांना शिक्षा झालेली नाही त्याबद्दल आम्ही उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत निश्चित जाऊ. आमचे वकील जे ॲडव्होकेट अभय नेवगी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाने मदतीने आम्ही आजपर्यंतची ही वाटचाल केली, तशीच आम्ही या संदर्भातली अपिलातली वाटचाल पुढे करू. नाही, असं मी काही म्हणणार नाही. आणि अजून निकाल हाती आलेला नाही. ॲक्च्युली कुठल्या गोष्टींच्या आधारे सोडलेला आहे वगैरे हे समजलेलं नाही. आणि हे लक्षात घेतलं पाहिजे की 2016 साली त्यांना अरेस्ट झालेली होती आणि 8 वर्ष ते आज या गुन्ह्यासाठी तुरुंगामध्ये आहेत. त्यामुळे त्यांना यामध्ये सहभागी असण्याची शिक्षा नक्कीच मिळालेली आहे. आणि हेही लक्षात घेतलं पाहिजे की यानंतर असेच 3 खून झालेले आहेत. तर हे जे सगळे आरोपी आहेत ते यातल्या कुठल्या ना कुठल्या खुनामध्ये संबंधित आरोपी आहेतच. त्यामुळे आमचा 2 प्रकारचा विश्वास आहे की इतर खुनांमध्ये देखील हा न्याय होण्याची प्रक्रिया घडेल आणि दुसरं म्हणजे आम्ही उच्च न्यायालयात जाऊच. या सगळ्यामध्ये ज्यांना मास्टरमाइंड म्हटलं गेलं किंवा जे मेन कॉन्स्पिरेटर म्हटले गेले त्यांना अजूनपर्यंत अटक झाली नाही अशी भूमिका तुमचीच आहे, किंवा अटक झाली नाही अशी भूमिका तुमचीच आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये आता जे मेन कॉन्स्पिरेटर म्हटले होते चार्जशीटमध्ये त्यांचं सुद्धा ॲक्विटल झालं. लक्षात घ्या की शूटर्स ही काही लहान गोष्ट नाही आहे, ज्यांनी प्रत्यक्ष खून केलाय. त्यामुळे बळीचा बकरा निश्चित नाही, कारण त्यांनी प्रत्यक्ष गोळ्या झाडलेल्या आहेत. पण त्याचबरोबर तेवढाच रोल महत्त्वाचा नाही आहे, त्याच्या पुढेही यांच्या डोक्यात हे सगळं कुणी भरलं या 24-25 वर्षाच्या मुलांच्या, हे देखील बघणं गरजेचं आहे. आणि ते मेन कॉन्स्पिरेटर्स आहेत. मला असं वाटतं की अनेक वेगवेगळ्या तपास यंत्रणा ह्याच्या मागे आहेत. ATS पानसरेंच्या खुनाचा तपास करते महाराष्ट्र ATS, गौरी लंकेश खुनाचा SIT तपास करते, CBI या खुनाचा करत होतं. तर या सगळ्या तपास यंत्रणांनी कलेक्टिव्हली ही जबाबदारी यापुढेही पार पाडली पाहिजे मास्टर माइंड शोधण्याची. मास्टर माइंड यामध्ये सापडला गेला नाही असं तुमचं म्हणणं आहे का? अजूनही त्याचं हो, निश्चित आमचं म्हणणं आहे. आमचं निश्चित असं म्हणणं आहे. आणि आमचं कशाला, CBIच्या चार्जशीटमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा एका व्यापक दहशतवादी कटाचा भाग आहे हा खून. तर व्यापक दहशतवादी कटाचा भाग म्हणजे ज्याला कुणीतरी मास्टर माइंड आहे ना, तर ते CBIनेच शोधणं गरजेचं आहे. हमीद, तू येतोस काय? एकच मिनिट हमीद.